सो वेन वी टॉक अबाउट प्रोकॅरियोटिक सेल, थोडं आता कॉन्सन्ट्रेट करा. हे आपण बघितले होते 7 डिफरंट काय आहेत, बरोबर. आय थिंक सगळ्यांना पीपीटी दिसते, आवाज येतोय आता क्लिअर. नसेल तर तसं मेसेज करा. ऑल दिस हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज सेल ऑर्गेनल्स आहेत, बरोबर. याच्यामध्ये कोण कोण आहे? सेल मेम्ब्रेन आहे, सेल एनव्हलप आहे, बरोबर. व्हेरी फर्स्ट थिंग सेल एनव्हलप आपण काल डिस्कस केलं होतं, 3 गोष्टींनी बनलेला असतो. कॅन यू रिप्लाय इन टू द चॅट सेक्शन? आउटर मोस्ट लेअर, सगळ्यात आउटर मोस्ट लेअर कोणती आहे? रिप्लाय करा फास्ट. Can anybody reply into the chat section? Come on, I'm waiting and still waiting. Yes. अजिंक्यचा आन्सर आलं, पण बाकीचे काय करतायत? ग्लायकोकॅलिक्स, व्हेरी गुड, बरोबर. सेकंड लेअर होती सेल वॉल. तिसरी लेअर कोणती होती? इट्स सेल मेम्ब्रेन, बरोबर. आणि या तिघांना मिळून आपण काय म्हटलं होतं? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? सेल एनव्हलप. सो इथे दिसतंय तुम्हाला 3 लेअर. या 3 लेअरला मिळून आपण या ठिकाणी सेल मेम्ब्रेन म्हणतो. देन मिझोझोम्स, ओके, दॅट इज अनदर स्ट्रक्चर. क्रोमॅटोफोर्स, न्यूक्लिओइड, हे बाकी सगळे आपण डिस्कस करू. काल सेल एनव्हलपवर झाले होतं आपलं डिस्कशन. फ्लॅजेला इज देअर, विच इज इम्पॉर्टंट फॉर मूवमेंट अँड देन लोकोमोशन. लोकोमोशन करेल, स्थलांतर करेल. फ्लॅजेलम, फ्लॅजेला, देन पिलाय अँड देन फिमरी, बरोबर. फिमरिये, फिमरी, व्हॉट यू वॉन्ट टू प्रोनाउन्स यू कॅन प्रोनाउन्स इट. रायबोझोम्स, दॅट इज प्रोटीन फॅक्टरीज. हे प्रोटीन बनवतील सेलमध्ये. इन्क्ल्युजन बॉडीज, दे आर स्टोरेज, फॉर स्टोरेज, है ना, स्टोरेज साठी आहेत, बरोबर. तर आता आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 डिस्कस करू. सो आपण काल बघितलं होतं सेल एनव्हलप 3 लेयर्स आहे. यू नोज दॅट. कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. कोणामध्येच नाहीये एवढं, प्लांट्स मध्ये नाही, अॅनिमल मध्ये नाहीये, पण यस बॅक्टेरियामध्ये ग्लायकोकॅलिक्स सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आपल्याला माहिती आहे. ग्लायकोकॅलिक्स आउटर मोस्ट आहे. यस, इट मे बी स्लाइम लेअर और कॅप्सूल. जर ती या ठिकाणी काय असेल, थिन असेल, तर आपण बघतो ती लूज शीट आहे. आणि जर ती थिक असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कॅप्सूल, है ना. सर लूज शीटची बनलेली असेल तर त्याला काय म्हणतो आपण? स्लाइम लेअर. हे काल झालंय, रिवाइज करतोय मी, है ना. आणि नंतर आपण या ठिकाणी बघतोय जर ती थिक असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड एज व्हॉट? कॅप्सूल. क्लिअर आहे सगळ्यांना, बरोबर. रिनेमचं ऑप्शन मी आता बंद करतोय. कोणाला रिनेम करायचं असेल, रोल नंबर टाकायचा असेल त्यांनी टाकून द्या, बरोबर. अदरवाईज आय विल नाव बंद करतोय मी आता रिनेमचं ऑप्शन. पण बाकी आहे का? महावीर चव्हाणे रोल नंबर नाही टाकला. ओके. निकिता अडकमोल नंबर टाकलेला नाहीये तू. वैशाली सावळेने पण नाही टाकला. ठीक आहे. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू, मी आता ऑफ करतोय रिनेमचं ऑप्शन. नाऊ हिअर वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट दॅट इज स्लाइम लेअर. स्लाइम लेअर आपण बघतोय लूज शीट असेल तर, आणि कॅप्सूल किंवा म्हणून जेव्हा थिक लेअर असेल तर, आउटर मोस्ट ग्लायकोकॅलिक्सची लेअर जाड असेल तर कॅप्सूल म्हणतो. आणि जर एकदम पतली असेल, है ना, 0 फिगर, तर त्याला आपण काय म्हणू? स्लाइम लेअर. ओके. नाऊ सेल वॉल. सेल वॉल आपण बघतो या ठिकाणी सेकंड लेअर आहे. अँड इट इज गोइंग टू गिव्ह द शेप ऍज वेल एज स्ट्रक्चरल सपोर्ट. शेप प्रोव्हाइड करेल, स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करेल, बरोबर. आणि त्याच्यामुळे बस्ट होणार नाही किंवा कोलॅप्स होणार नाही बॅक्टेरिया, दॅट वी नो. प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण बघितलं होतं, इनरमोस्ट लेअर आहे, सेमी परमिएबल आहे, आणि या ठिकाणी बरोबर इंटरॅक्ट करेल आउटसाइडला. कोण? दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन सेमी परमिएबल असल्यामुळे त्याच्यातून काही गोष्टी बाहेर जाऊ शकतात. आणि ते स्ट्रक्चरली सिमिलर टू दॅट ऑफ युकॅरियोट. सो युकॅरियोटिक सोबत सिमिलर आहे ना. तर हे इथपर्यंत आपण या ठिकाणी बघितलं होतं. ओके. सो नाऊ हे पण तुम्ही काल अंडरस्टँड केलं होतं. ग्राम स्टेनिंग मेथड क्रिस्टियन ग्राम नावाच्या सायंटिस्टने दिली होती. आणि ग्राम स्टेनिंगने वी कॅन आयडेंटिफाय ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. यस, विच इज मोर डेंजरस टू ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंग साठी, बरोबर, जे रेजिस्ट करतात अँटीबायोटिक्सला, असे कोण आहे? ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह आहे? कॅन यू रिप्लाय into the chat section? They are going to resist to the antibiotics because mostly they contain, here we can say, plasmids. So कोण आहे दोघांमध्ये डेंजर? ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह आहे? नो रिया. यस साक्षी, इट्स निगेटिव्ह. पॉझिटिव्ह डेंजरच नाहीये, निगेटिव्ह डेंजर आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह डेंजर नसतो. आता कोविड मध्ये तुम्हाला माहिती आहे, कोविड पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो डेंजर आहे, पण बॅक्टेरियामध्ये असं नाहीये. इफ इट इज ग्राम पॉझिटिव्ह देन इट इज नॉट ॲज dangerous as that of negative. Negative is more dangerous. It is pathogenic. Why it is more dangerous? Because it is not going to, yes, काय नाही होत आहे, it is not going to, here we can say what, kill by the antibiotics, है ना. केमोथेरपी, अँटीबायोटिक्स, अँटीमायक्रोबियल ड्रग्स, त्याने तो किल नाही होत लवकर, कारण त्याच्याकडे प्लाझ्मिड आहे. तो काय म्हणाल, मेरे पास प्लाझ्मिड आहे. ओके. हा एक क्वेश्चन आपण काय सॉल्व्ह करू. सेल एनव्हलप, बॉईज तुम्हाला याचा आन्सर करायचं. सेल एनव्हलप ऑफ प्रोकॅरियोट्स कन्सिस्ट ऑफ, सगळ्यांनी आन्सर करा. बॉईज यू हॅव टू आन्सर फास्ट. आणि मी आता मेसेज काय करतोय, अलाउ करतोय एव्हरीवन पब्लिकली, यू कॅन मेसेज. ओके. भरपूर जण बॉईज आता मेसेज करतात मला डायरेक्ट मेसेज मध्ये. गिरीश आहे, शुभम आहे, गुड. मयंक आहे, अजिंक्य, सगळे डी म्हणताय. यस, इट इज ऑल ऑफ दिस करेक्ट आहे. यस, यश पाटील करेक्ट आहे. डी ऑल ऑफ दिस.
नाउ सेकंड क्वेश्चन आता याच्यावर विचारलेला आहे सेनोल एल्मोलपवर, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म स्लाइम लेअर. सो स्लाइम लेअर कोण तयार करेल? यस लेअर तयार करेल, ग्लायकोकॅलिक्स तयार करेल, मिझोझोम तयार करेल का सेल वॉल तयार करेल? व्हॉट डू यू से गर्ल्स? इट्स युअर टर्न नाव. गर्ल्स साठी क्वेश्चन आहे. स्लाइम लेअर कोण तयार करेल? आपण बघितलं त्याचा आन्सर यस करेक्ट आहे. खुशबू, नेहा, प्रेरणा, मृणाल, गायत्री, यस करेक्ट आहे. ऑल श्वेता, गुड. बरोबर. तर आपण बघतो या ठिकाणी इट इज ग्लायकोकॅलिक्स. कोण करतंय? ग्लायकोकॅलिक्स है ना. आपण बघितलं होतं, जर ग्लायकोकॅलिक्स जर स्लिम असेल म्हणजे या ठिकाणी तर स्लाइम लेअर तयार करते, आणि जर थिक असेल तर काय तयार करते? दॅट इज कॅप्सूल, दॅट यू नोस. ओके, ठीक आहे. सो नाऊ कम टू द नेक्स्ट सेल ऑर्गेनेल. इथून आपण आता स्टार्ट करू आजचं लेक्चर ऍट ऍक्च्युअल. आतापर्यंत रिव्हिजन आपण बघितलं. आता नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी स्टार्ट करतो, आणि नेक्स्ट पॉईंट कोणता आहे? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? मिझोझोम्स. सो मिझोझोम्स आपण बघणार आहे प्रोकॅरियोटिक सेल. आपला जो चॅप्टर होता सेल द युनिट ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये आपण बघतो या ठिकाणी यस मिझोझोम्स. आता एवढं तुम्हाला पहिले ध्यानात ठेवायचं, आपण डिटेलमध्ये बघणार आहे, पण एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं, मिझोझोम्स दे आर अनालॉगस टू. सर हे काय म्हणताय तुम्ही? हे सगळं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. अनालॉगस टू मायटोकॉन्ड्रिया. बरोबर, अनालॉगस टू मायटोकॉन्ड्रिया. याचा मिनिंग काय? जे फंक्शन मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोट मध्ये करतात ते फंक्शन या ठिकाणी प्रोकॅरियोटिक मध्ये कोण करेल? तर आन्सर हिअर इट इज व्हॉट? मिझोझोम्स. यस यस कल्याणी, वी विल डू इट, है ना, करू आपण. So now here we are going to talk about what? That is mesosomes. Actually that time is better for me also. आपण करू चेंज. So it is formed by the infoldings of the plasma membrane. है ना. आपण या ठिकाणी बघतोय की पहिले आता mesosomes समजून घ्या. डेफिनेशन काय त्याची? इट इज फॉर्म बाय द इनफोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं थोडंसं. इनवॅजिनेशन आहे, इनफोल्डिंग आहे, आणि कोणाची इनफोल्डिंग आहे? दॅट इज यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो आपण या ठिकाणी बघितल्या होत्या की 3 लेअर असतात. सगळ्यात इनरमोस्ट लेअर कोणती असते? हिअर इट इज व्हॉट? दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ही इनफोल्डिंग आहे, म्हणजे सेल वॉल मध्ये नाहीये. यस, आउटर मोस्ट ग्लायकोकॅलिक्स मध्ये नाहीये. इनरमोस्ट जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे पीएम, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनची इनफोल्डिंग आहे, इनवॅजिनेशन आहे, म्हणजे थोडा भाग आतमध्ये गेलेला आहे. ओके, आता एवढा स्ट्रक्चर याला इथे दाखवलेलं पण आहे. सपोज जर ही प्रोकॅरियोटिक सेल म्हटली आपण, तर या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये है ना, हे कोण आहेत या ठिकाणी? दिस इज दे आर हिअर वी कॅन से मिझोझोम्स. हे कोण आहेत? तर मिझोझोम्स. क्लिअर झालं सगळ्यांना? येतोय ना आवाज व्यवस्थित? सगळ्यांना येतोय का आवाज? ओके. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट? मिझोझोम्स. आता मी याला थोडं झूम करतो या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला क्लिअर समजेल. सो ही आउटर मोस्ट लेअर झाली आपली ग्लायकोकॅलिक्सची. एक मिनिट. ओके, सो ही आउटर मोस्ट लेअर झाली ग्लायकोकॅलिक्सची. आउटर मोस्ट लेअर नंतर आता सेकंड लेअर कोणती असेल? तर आपण म्हणणार आहे या ठिकाणी यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? सेल वॉलची. आणि सेल वॉल नंतर जी इनरमोस्ट लेअर असणार आहे कोणती? यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आता याचं या ठिकाणी काय झालेलं आहे? इनफोल्डिंग्स आहे. बरोबर आहे ना, इनवॅजिनेशन आहे. आणि याला आपण काय म्हणतोय? यस हिअर वी कॅन से, जे स्ट्रक्चर काढलंय मी, इट इज कॉल्ड एज व्हॉट? मिझोझोम्स. याला आपण काय म्हणतोय? मिझोझोम्स. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? यांना आपण काय म्हणतोय? मिझोझोम्स. आता मिझोझोम्सचा शेप कसा असतो? सो शेप इज लाईक वेसिकल, ट्युब्यूल और लॅमेली. सो पहिले तर या ठिकाणी क्लिअर करा. यस, सपोज ही कोण आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आपण बघतोय तर जर असा शेप असेल, सो हा शेप कोणता झाला? यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज वेसिकल. सो दिस इज द वेसिकल. आता इथे या फिगर मध्ये पण जो दाखवलाय शेप, तर हा कोणता आहे? सर्क्युलर शेप आहे. सर्क्युलर म्हणजे आपण त्याला कोणता शेप म्हणतो? वेसिकल्स. ओके, सो इट इज वेसिकल. आणि हा प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच आहे. जर हा वेसिकल प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच नसला म्हणजे तो कोण होऊन जातो? प्लाझ्मिड होऊन जातो. एवढं क्लिअर करा. जर तो प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच असेल आणि सर्क्युलर असेल, वेसिकल शेप असेल, तर दॅट इज मिझोझोम्स. किंवा मग ट्युब्यूल आहे. आता काही ठिकाणी कसं असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यानंतर सर्क्युलर शेप नसून या ठिकाणी असं इन्व्हॅजिनेशन. तर असं जेव्हा इन्व्हॅजिनेशन असेल, हा कोणता शेप झाला? ट्यूब सारखा, ट्युब्युलर. आणि काही मध्ये तो कसा? लॅमिला शेप आहे. तर लॅमिला शेप म्हणजे आता इथे काढतोय मी, सपोज ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, तर याच्यामध्ये आता या ठिकाणी बरोबर एक असा शेप आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय? दिस इज लॅमिला शेप. तर असे 3 वेगवेगळे त्याचे शेप असू शकतात. आयदर हिअर वी कॅन से वेसिकल, किंवा आयदर या ठिकाणी ट्युब्युलर, किंवा आयदर या ठिकाणी लॅमिला. एवढं क्लिअर झालं? बरोबर, सगळ्यांना क्लिअर झालं है ना? जरा रिप्लाय करा. कोण रिप्लाय करेल मला? व्हॉट इज मीन बाय हिअर वी कॅन से? दॅट इज दी, आपण म्हणू या ठिकाणी मिझोझोम्स. मिझोझोम्सला डिफाईन करा. काय बघितलं आपण या स्लाइडवर? कोण रिप्लाय करेल? कम ऑन.
कम ऑन रिप्लाय करा जरा. कोमल किरोते, रिया माळी, प्राची ओतारी, प्राजक्ता चौधरी. कॅन यू टेल मी? यू कॅन अनम्यूट, यू कॅन टेल मी और यू कॅन मेसेज मी. व्हॉट इज मिझोझोम्स काय आहेत? बोला पटकन, सगळ्यांनी बोला. वाटलं तर अनम्यूट करा आणि सांगा. यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? काय म्हणू त्याला आपण? Vesicle, tubule and laminaria shape. येस प्राजक्ता, व्हेरी गुड. तर आपण या ठिकाणी म्हणतोय वेसिकल, ट्युब्यूल आणि लॅमिला शेप असेल, पण त्याची डेफिनेशन काय सांगता येतील आपल्याला? दे आर द इनफोल्डिंग्स, दे आर द इनवॅजिनेशन्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो मिझोझोम्स कोणापासून बनलेले आहेत? पहिली गोष्ट तर आपल्याला ध्यानात ठेवायची, प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल वॉल पासून नाही बनले है ना, तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून बनलेले आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन या ठिकाणी बरोबर इनफोल्डिंग झालेली, इनवॅजिनेट झालेली आहे आणि त्याच्यापासून मिझोझोम्स बनवत आहेत. आणि मिझोझोम्स वेसिकल म्हणजे सर्क्युलर शेपमध्ये असतात, ट्युब्युलर म्हणजे रॉड शेप मध्ये असतात आणि लॅमिला म्हणजे त्यांच्यामध्ये असे कर्वेचर असतात. तर एवढं क्लिअर झालं सगळ्यांना मिझोझोम्स. आता आपण त्याचे फंक्शन्स बघू. सो हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट फंक्शन्स. तर फंक्शन्स काय? पहिला फंक्शन या ठिकाणी मिझोझोमचा फॉर सेल वॉल फॉर्मेशन. ते काय करतील? सेल वॉल तयार करतील. फर्स्ट फंक्शन. आता सेल वॉल फॉर्मेशन म्हणजे काय? हे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आहे सर, बरोबर. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं इनफोल्डिंग आहे आणि त्याच्या बाहेर सेल वॉल आहे. मग आता सेल वॉल कशा तयार करतील? सो ट्राय टू अंडरस्टँड. सेल वॉल आपण बघतो या ठिकाणी कशापासून बनलेले असते? कार्बोहायड्रेट पासून, बरोबर. किंवा मग या ठिकाणी ग्राम निगेटिव्ह असतील तर त्यात लिपिडची लेअर पण असेल. तर दॅट विल गेट पास फ्रॉम हिअर वी कॅन से व्हॉट? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण काय म्हटलं होतं? सेमी परमिएबल आहे. पण बाकीच्या पार्ट मधून या ठिकाणी हे पार्टिकल्स मूव्ह होत नाही. हे पार्टिकल्स कुठून मूव्ह होतात? तरी आपण बघणार आहे या ठिकाणी यस मिझोझोम हेल्प करेल त्यांना. आणि मग हे लिपिड असतील किंवा कार्बोहायड्रेट असतील बाहेर जातील आणि मग यांच्यापासून काय तयार होईल? दॅट इज सेल वॉल. सो फर्स्ट फंक्शन इज व्हॉट? दॅट इज सेल वॉल फॉर्मेशन, है ना. तर या ठिकाणी पहिलं फंक्शन आहे की जरी ते प्लाझ्मा मेम्ब्रेनचा पार्ट आहे तरी ते या ठिकाणी स्वतः काय तयार करतील? मदत करतील सेल वॉल तयार करण्यासाठी, है ना. सो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर जे सेल वॉल आहे प्रोकॅरियोट्स मध्ये, सो सेल वॉल कोण तयार करतं? मिझोझोम्स. ओके, क्लिअर झालं सर. फॉर डीएनए क्रोमोझोम रेप्लिकेशन. सो व्हॉट इज मीन बाय रेप्लिकेशन? रेप्लिकेशन म्हणजे काय? अंडरस्टँड करा. डीएनए, सपोज डीएनए. सो डीएनए पासून रेप्लिकेशन म्हणजे काय बनेल? ऑप्शन देतो मी तुम्हाला. डीएनए पासून डीएनए बनेल किंवा डीएनए पासून आरएनए बनेल किंवा डीएनए पासून प्रोटीन बनेल. सो व्हॉट इज रेप्लिकेशन? रेप्लिकेशन म्हणजे काय? येस, करेक्ट आहे. साक्षी, रिया, कल्याणी, करेक्ट आहे. सो रेप्लिकेशन म्हणजे आपण काय म्हणतो? सायली, करेक्ट आहे. डीएनए पासून डीएनएस बनेल. So when here we can say from one DNA, two DNA will get produced. It is called as duplication. It is called as replication. आता आपल्याला माहिती आहे एकतर या ठिकाणी काय यांच्यामध्ये सिंगल क्रोमोझोम असतो. सो जेव्हा सेल डिवाइड होईल तेव्हा एका क्रोमोझोमचे दोन क्रोमोझोम बनतील आणि मग याला या ठिकाणी काय मदत करणार आहे? कोण मदत करणार आहे? सो दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? मिझोझोम. सो ऍक्च्युअली जर आपण म्हटलं की हा सिंगल क्रोमोझोम आहे ना, न्यूक्लिअर मटेरियल आहे, सो नॉर्मली असा प्रेझेंट असतो तो, बरोबर. आता काय होईल? जेव्हा त्याला डिवाइड करायचं आहे तेव्हा तो इट विल गेट अटॅच टू दी, कोणाला अटॅच करेल? तो मिझोझोम्स. सो डीएनए अटॅच करेल सर्क्युलर शेप मध्ये जर असेल तर तो अटॅच करेल कोणाला? या ठिकाणी मिझोझोमला. आणि मग मिझोझोम मध्ये एन्झाईम्स आहेत ते त्याला मदत करतील. जवळजवळ 6 वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम लागतात. कशासाठी? रेप्लिकेशनसाठी. ते एन्झाईम कोणाकडे आहेत? मिझोझोमकडे आहेत. तर ते मदत करतील डीएनए पासून डीएनए बनवण्यासाठी. याला आपण काय म्हणतो? रेप्लिकेशन. मला सांगा, जरा मेसेज करा, रिप्लाय करा सगळ्यांनी. डीएनए पासून जर आरएनए बनले त्या प्रोसेसला काय म्हणतो? इथे त्याचा काही संबंध नाहीये, पण जस्ट आय एम चेकिंग, कारण आपल्याला 12वी मध्ये बघायचं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. वेन डीएनए पासून एमआरएनए किंवा आरएनए बनेल तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? कोण सांगेल का? कोणाला माहिती आहे का? बेसिक्स. साक्षी, व्हेरी करेक्ट. रिया, व्हेरी करेक्ट. यस, अप्रिशिएट आहे. दोनच जणांना माहिती आहे. यस, इट इज कॉल्ड एज व्हॉट? द प्रोसिजर. यस, कल्याणी, करेक्ट आहे. इट इज कॉल्ड एज व्हॉट? तुम्हाला 10वीत झालेलं आहे, नवीन नाही विचारत आहे मी. इट इज कॉल्ड एज व्हॉट? ट्रान्सक्रिप्शन. सो डीएनए पासून जेव्हा आरएनए बनेल त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. आणि आरएनए पासून प्रोटीन्स बनतील. आरएनए पासून प्रोटीन्स बनतील. कोणाला माहिती आहे का प्रोसिजर? आरएनए पासून जेव्हा प्रोटीन बनतील त्या प्रोसिजरला काय म्हणतो? आरएनए पासून प्रोटीन्स बनतील त्या प्रोसिजरला काय म्हणतो? आरएनए पासून प्रोटीन्स बनतील. कल्याणी म्हणते ट्रान्सलोकेशन, रिया म्हणते ट्रान्सलोकेशन, यस, हितेंद्र म्हणतोय ट्रान्सलोकेशन, पण तेजसने करेक्ट सांगितलंय. यस, अप्रिशिएट तेजस. यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? ट्रान्सलेशन. त्याला आपण काय म्हणतोय? वाटलं तर मी तुम्हाला पीपीटी वरच सांगतो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन अजून या ठिकाणी होणार नाही. आता काहीच महत्वाचं नाही हा टॉपिक, पण पुढे खूप महत्वाचं आहे. तर आपण काय म्हटलं? डीएनए टू जेव्हा डीएनए बनेल तेव्हा त्याला आपण काय म्हटलं? इट इज कॉल्ड एज रेप्लिकेशन. त्याला आपण रेप्लिकेशन म्हणतो. डीएनए पासून
आरएनए बनतो, mRNA बनतो, त्याला आपण काय म्हणतोय ट्रान्सक्रिप्शन. त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आणि आरएनए पासून जेव्हा प्रोटीन बनेल, आरएनए पासून जेव्हा प्रोटीन बनेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज व्हॉट, ट्रान्सलेशन. ठीक आहे, बरोबर. की प्रोटीन जेव्हा बनेल है ना, तेव्हा जे या ठिकाणी रायबोझोम्स त्यांचा रोल आहे, आणि रायबोझोम्सची जेव्हा मुवमेंट होईल, आपण बघू आता रायबोझोम्स याच्यात पण आपल्याला स्टडी करायचं. रायबोझोमची जेव्हा मुवमेंट होईल तेव्हा त्या मुवमेंटला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. सो ट्रान्सलोकेशन इज डिफरंट थिंग इज दॅट. पण जास्त महत्वाचे हे 3 टर्म आहेत, एक रेप्लिकेशन, दुसरा ट्रान्सक्रिप्शन आणि तिसरा ट्रान्सलेशन, जो की तुम्हाला या 3 टर्म्स वर एक कम्प्लीट चॅप्टर आहे 12वी मध्ये, MBI मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जो आता आपण नंतर सुरू करू. पण इथे या ठिकाणी व्यवस्थित अंडरस्टँड करा, दिस इज द कन्सेप्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. नंतर आपण बघतोय की यस, आता क्रोमोझोमला जेव्हा क्रोमोझोम तयार करायचा असेल तेव्हा तो जॉईंट होऊन जाईल मिसोझोमला, आणि मिसोझोमचे एन्झाईम त्याला मदत करतील रेप्लिकेशनसाठी. फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम टू डॉटर सेल्स, यस, मग आता 2 DNA झाल्यानंतर, 2 क्रोमोझोम झाल्यानंतर त्यांचं डिस्ट्रीब्युशन 2 सेलमध्ये, कारण आपण माहिती आहे हा एक सेल आहे, या एका सेल पासून 2 सेल बनतील है ना, म्हणजे त्यांचं काय झालं, डिस्ट्रीब्युशन करावं लागेल जेनेटिक मटेरियलचं. बरोबर. कोणी सांगितलं होतं हे सेल्युला कोणता सायंटिस्ट होता, सर तुम्ही क्वेश्चन खूप विचारता. हे पाहून सगळ्यात पहिले कोणी सांगितलं, सेल्युला बॅक्टेरिया डिवाइड झाला 2 बॅक्टेरियामध्ये. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? सेल्युला सांगणारा सायंटिस्ट कोण होता? इट इज रुडॉल्फ वर्चॉव. करेक्ट आहे, गुड. सो आठवतंय तुम्हाला सायली, अजिंक्य, व्हेरी वेल सेड है ना, जान्हवी करेक्ट आहे, इट इज वर्चॉव है ना. सो आपण या ठिकाणी बघतोय, तर त्याच्यामध्ये जेव्हा सेल्युला होईल तेव्हा इव्हन डिस्ट्रीब्युशन होईल, सेम डिस्ट्रीब्युशन होईल क्रोमोझोमचं, आणि ते डिस्ट्रीब्युशन पण कोण करतील, मिसोझोमचं. यस, मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स दॅट इज रेस्पायरेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं, इट इज अनालोगस टू मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ई कॅरिओटिक सेलमध्ये डिफरन्शिएट करताना, ई कॅरिओटिक सेलमध्ये एटीपी कोण तयार करतं, मायटोकॉन्ड्रिया. बरोबर. रेस्पायरेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आता, बरोबर है ना, की फॉर्मेशन ऑफ एनर्जी, इट इज कॉल्ड एज रेस्पायरेशन. आणि इथे मग फॉर्मेशन ऑफ एनर्जी कोण करतंय प्रोकॅरिओट्स मध्ये, यस, दे आर दी मिसोझोम्स. आणि सिक्रिशन म्हणजे सेलच्या बाहेर रिलीज करणे. बरोबर. सो आता सेलच्या बाहेर काही गोष्टी जर रिलीज करायच्या आहेत तर त्या कोण रिलीज करेल, सिक्रेट कोण करेल, तर अगेन हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज मिसोझोम सिक्रिशन करते. टू इन्क्रीज द सरफेस एरिया, यस, आपल्याला माहिती आहे यांच्यामध्ये जेव्हा इनफोल्डिंग्स होते, बरोबर, तेव्हा आपल्याला माहिती आहे कोणते कोणते शेप होतात. वेसिकल शेप होतो, किंवा ट्युब्युलर शेप होतो, किंवा अजून कोणता शेप होणार आहे, बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे समवॉट हिअर वी कॅन से लॅमिला शेप होतो. तर या सगळ्यांमुळे काय होणार आहे, सरफेस एरिया विल गेट इन्क्रीज, आणि त्याच्यामुळे इथे जास्त एन्झाईम्स राहू शकतात, थांबू शकतात, कारण एकच सेल आहे बिचारी, बाकी त्याला अजून काही दुसरी सेल नाहीये, सिंगल सेल्युलर स्ट्रक्चर आहे, तर खूप कमी आहे त्यांना एरियाची, आणि मग तो एरिया वाढवण्याचं काम कोण करता येईल या ठिकाणी, ते आर द मिसोझोम. सो ऑल द फंक्शन्स ऑफ हिअर वी कॅन से मिसोझोम्स. चला पटकन मला सांगायचे फंक्शन्स ऑफ मिसोझोम, अनम्यूट करून ज्याला विचारतोय त्याने. सो कोण सांगणार आहे मला फंक्शन्स? यस, मयंक कॅन यू अनम्यूट अँड देन टेल मी. चला लवकर, लोकेश पाटील, कॅन यू अनम्यूट अँड कॅन यू टेल मी. For cell wall formation and secretion. Yes, exactly. distribution of chromosome Formation of energy. एक्झॅक्टली, अजिंक्य, मयंक, व्हेरी वेल सेड, अप्रिसिएट, करेक्ट सांगता तुम्ही सगळे. तर मेन फंक्शन या ठिकाणी आपण बघितलं काय करेल तो, तर सेल वॉल बनवतो. नंतर आपण या ठिकाणी बघितलं पुढे डीएनए रेप्लिकेट करतो, त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो. डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर तो अजून काय करणार आहे, यस, हिअर वी कॅन से व्हॉट, रेस्पायरेशन करणारे, सिक्रेशन करणारे, सरफेस एरिया वाढवणार. तर हे सगळे फंक्शन्स कोणाचे आहेत, वी नोज दॅट, यस, दिस ऑल हिअर वी कॅन से फंक्शन्स ऑफ व्हॉट, दॅट इज मिसोझोम्स. क्लिअर, सगळ्यांना क्लिअर झालं है ना, गुड. सो आता आपण या ठिकाणी याच्यावर एक क्वेश्चन विचारलाय नीट मध्ये, तो बघून घेऊ कोणता क्वेश्चन विचारलाय मिसोझोम्सवर. जेवढे क्वेश्चन विचारतो मी सगळे नीटचे आहेत. विच स्ट्रक्चर परफॉर्म द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन बॅक्टेरिया? बघा कोण करेल मग परफॉर्म मायटोकॉन्ड्रियाचं जे युकॅरिओटिक मध्ये फंक्शन करतो ते प्रोकॅरिओटिक मध्ये कोण करेल? तर आता सगळे तुम्ही आन्सर करू शकता त्या क्वेश्चनचं. The correct answer here it is what, that is D, मिसोझोम्स या ठिकाणी हा नीट मध्ये विचारलाय क्वेश्चन. सो दे आर अनालॉगस एक वर्ड असतो, जेव्हा तुम्ही इव्हॉल्युशन चॅप्टर शिकाल 12वी मध्ये तेव्हा तुम्हाला हा वर्ड येईल, अनालॉगस या ठिकाणी त्याचा मिनिंग आताच समजून घ्या. सो अनालॉगस या शब्दाचा मिनिंग काय आहे, डिफरंट स्ट्रक्चर वेगवेगळं असेल बट सेम फंक्शन. जेव्हा फंक्शन सेम असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अनालॉगस ऑर्गन. सो अनालॉगस ऑर्गन आहेत कोणते कोणते, दॅट इज मिसोझोम्स अँड
मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की प्रोकॅरिओटिक जे इनिशियल सेल होते त्यांच्यामध्ये मिझोझोम्स होते आणि हे मिझोझोम्स पुढे इव्हॉल्व्ह झाले युकॅरिओटिक मध्ये, कशामध्ये, मायटोकॉन्ड्रिया. आणि त्याच्यामध्ये पण आपण बघतो अशी इनफोल्डिंग्स आहेत. तर यस, हिअर वी कॅन से मायटोकॉन्ड्रिया युकॅरिओटिक मध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ते कोणापासून बनलेलं आहे, तर प्रोकॅरिओट मध्ये काय होतं ते मिझोझोम्स. आणि त्याच्यामुळे हा क्वेश्चनला वेटेज देऊन नीट मध्ये त्यांनी विचारलं. येस, सो सेम फंक्शन असणार आहे त्यांना, डिफरंट स्ट्रक्चर बट सेम फंक्शन, इट इज कॉल्ड एज एनालॉगस. करेक्ट, गुड. तर आय होप मिझोझोम्स पण तुम्हाला क्लिअर झाले. सेल वॉल मिझोझोम्स 2 पार्ट या ठिकाणी तुम्हाला प्रोकॅरिओटचे क्लिअर झाले है ना. यस, नाऊ अजून आपण एक स्ट्रक्चर बघतोय, जास्त काही दिलं नाही एनसीआरटी मध्ये. क्रोमॅटोफोर्स आर देयर. एक सिंगल स्टेटमेंट दिलंय क्रोमॅटोफोर्सचं. तर पहिले तर मिनिंग समजून घ्या. क्रोमा हा जेव्हा आपण वर्ड येतो, क्रोमा, क्रोमा म्हणजे कलर. क्रोमा म्हणजे काय, कलर, बरोबर है ना. यस, तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही मुंबई पुण्याला गेले तर टीव्हीची जी शोरूम असते, टेलिव्हिजन सेटची जी शोरूम आहे पुण्याला मुंबईला, त्याचं नाव सुद्धा काय, क्रोमा, म्हणजे कलरफुल खूप. सो इथे आपण बघतोय क्रोमॅटोफोर्स. फोर्स म्हणजे बॉडी. तर अशा बॉडी आहेत ज्यांच्यामध्ये पिगमेंट स्टोअर्ड आहे, कलरफुल पिगमेंट स्टोअर्ड आहे. सो दीज आर द पिगमेंट कंटेनिंग मेम्ब्रेनस इनफोल्डिंग इन सम प्रोकॅरिओट्स. सो काही प्रोकॅरिओट मध्ये क्रोमॅटोफोर्स दे आर नॉट प्रेझेंट इन ऑल प्रोकॅरिओट्स, है ना. क्रोमॅटोफोर्स दे आर प्रेझेंट इन सम या ठिकाणी काय म्हणू आपण, प्रोकॅरिओट्स ओनली. आणि मेम्ब्रेनस इनफोल्डिंग आहे, बरोबर. आणि यांच्यामध्ये काय, पिगमेंट कंटेनिंग सबस्टन्स आहे. पिगमेंट कंटेनिंग सबस्टन्स लाईक सायनोबॅक्टेरिया आपण बघतो, त्यांच्यामध्ये पिगमेंट असतील, क्लोरोफिल आहे, क्लोरोफिल बी, आणि ते काय करतील या ठिकाणी, फोटोसिंथेसिस. सो ज्यांच्यामध्ये क्रोमॅटोफोर्स आहेत बॅक्टेरियामध्ये, ते बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करू शकतील, स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतील, दे बिकम ऑटोट्रॉप्स. आणि जर क्रोमॅटोफोर नसेल त्यांच्याकडे तर ते बिकम हेटेरोट्रॉप. ते डिपेंड करतील दुसऱ्यांवर. ओके. सो ज्यांच्यामध्ये असे बॅक्टेरिया ज्यांच्याकडे क्रोमॅटोफोर आहे, ते बिकम ऑटोट्रॉप्स लाईक सायनोबॅक्टेरिया बीची, है ना. आणि याच्यावर पण क्वेश्चन विचारला, एकच स्टेटमेंट दिलं एनसीआरटी, म्हणजे यू कॅन अंडरस्टँड, बरोबर, बाकी काहीच दिलं नाहीये क्रोमॅटोफोर बद्दल. आणि त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला नाही. म्हणजे इच अँड एव्हरी स्टेटमेंट फ्रॉम द एनसीआरटी दॅट इज इम्पॉर्टंट. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया हॅव पिगमेंट इन, बरोबर. तर त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक जे बॅक्टेरिया आहे त्यांच्यामध्ये पिगमेंट असतो का, आणि तो असतो तर तो कुठे असतो, तर यस आहे. आणि तो कुठे असतो, यू ऑल नोज दॅट द आन्सर. दिस इज द नीट, स्टँडर्ड ऑफ नीट, है ना. सगळ्यांना माहिती आहे त्याचा आन्सर. येस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, डी. आणि डी म्हणजे आपण डी म्हणण्यापेक्षा याचा आन्सर काय, बी. डी म्हणता तुम्ही सगळे, बरोबर. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियामध्ये पिगमेंट कसं आहे बघा. तुम्हाला क्लोरोप्लास्ट पण ऑप्शन दिलं आणि क्रोमॅटोफोर पण ऑप्शन दिलं. त्याचा आन्सर काय, बी, क्रोमॅटोफोर. समजतंय का. डी म्हणणारे सगळे चुकले. म्हणजे तुम्हाला एका स्टेटमेंटवर एनसीआरटीने कन्फ्युज करून टाकले. फोटोसिंथेसिस आपण काय करतो, नॉर्मली लगेच क्लोरोप्लास्ट सिलेक्ट करतो, पण इथे काय विचारलंय, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया विचारलंय. बॅक्टेरियामध्ये क्लोरोप्लास्ट नाहीये ना. बॅक्टेरियामध्ये कुठे क्लोरोप्लास्ट आहे, देयर इज नो क्लोरोप्लास्ट. सो क्लोरोप्लास्टच्या ऐवजी त्यांच्याकडे काय, क्रोमॅटोफोर्स. आणि या क्रोमॅटोफोर्स मध्ये पिगमेंट आहे, ग्रीन कलर पिगमेंट. आणि ते पिगमेंट सनलाइट काय करतील या ठिकाणी, ऑब्झर्व करतील. समजतंय का. बघा एनसीआरटीने तुम्हाला मूर्ख बनवलं, है ना. सो याचा आन्सर काय येईल या ठिकाणी, बॅक्टेरिया म्हटल्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे, इट इज फ्रॉम प्रोकॅरिओट्स. जर बॅक्टेरिया नसतं तर याचा आन्सर या ठिकाणी काय आलं असतं, क्लोरोप्लास्ट. पण बरोबर, वर्ड कोणता युज केला, बॅक्टेरिया. जर बॅक्टेरिया न म्हणता युकॅरिओटिक म्हटलं असतं त्यांनी, तर युकॅरिओटिक म्हटल्यानंतर क्लोरोप्लास्ट आला असतं आन्सर. पण त्यांनी युकॅरिओटिक म्हटलंय का, नाही, त्यांनी बॅक्टेरिया म्हटलंय, म्हणजे प्रोकॅरिओटिक. म्हणजे त्यांच्यामध्ये आन्सर काय, बी, क्रोमॅटोफोर्स. इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना क्लिअर झालं, है ना. तर एक सिंगल स्टेटमेंट दिलं होतं एनसीआरटीने, त्याच्यावर क्वेश्चन विचारला. म्हणजे इच अँड एव्हरी सेंटेन्स, म्हणजे 2 गोष्टी आपल्याला समजल्या येते की एनसीआरटीचं खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी तुम्हाला माहित होतं, पण ते परत रिकॉल झालंय. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी की कन्फ्युज करतील तुम्हाला ऑप्शन्स पण. आणि यू विल गेट हिअर वी कॅन से कन्फ्युज. जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर कन्फ्युज व्हाल. म्हणजे फक्त कन्सेप्ट क्लिअर करून उपयोग नाहीये, तर प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. देन इट बिकम्स, है ना, या चुका होणार नाही तुमच्या. तिसरा ऑर्गेनल आपण बघतोय प्रोकॅरिओट्स मध्ये. यस, हिअर इट इज कॉल्ड एज न्यूक्लिओइड. तिसरा ऑर्गेनल कोणता असेल, ऑर्गेनल. यस, हिअर इट इज कॉल्ड एज न्यूक्लिओइड. सो न्यूक्लिओइड आपण बघतो, इट इज फॉर्म ऑफ नॉन मेम्ब्रेनस सर्क्युलर जिनॉमिक डीएनए. बघा, खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट दिले ते. पहिले तर काय म्हटलं तुम्हाला, इट इज फॉर्म ऑफ नॉन मेम्ब्रेनस, ऑफ कोर्स, है ना. प्रोकॅरिओट मध्ये आता एकही ऑर्गेनल नाही आहे ज्यांना मेम्ब्रेन आहे, सगळे नेकेड आहे, बरोबर. आणि याला अपवाद नाही, न्यूक्लिओइड पण अपवाद नाही आहे याला. सो न्यूक्लिओइड पण कसं आहे, नॉन मेम्ब्रेनस. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो की व्हॉट इज अब्सेंट इन प्रोकॅरिओट. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. दिस इज द नीट क्वेश्चन. नीट मध्ये विचारलाय.
युकॅरियोटिक असतं तर आन्सर काय आला असतं प्रिव्हियस क्वेश्चनचं, इट इज क्लोरोफिल, क्लोरोप्लास्ट. पण आता प्रोकॅरियोट असेल तर मग तुझं काय येईल, क्रोमॅटोफोर. बरोबर. हा पण क्वेश्चन विचारला नीटला की काय ऍबसेंट असतं प्रोकॅरियोट मध्ये, ऑप्शन होते 4. मी सांगतो तुम्हाला तो क्वेश्चन, त्याचा आन्सर काय होतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर यांना न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीये, म्हणजे नॉन मेम्ब्रेन असतं, नेकेड आहे पूर्णपणे, है ना. जर आपण रफ डायग्राम काढली, सपोज आता हा जर बॅक्टेरिया काढला मी, आता 3 लेअर काही काढत नाही, हा प्रोकॅरियोट आहे, तर याच्यामध्ये जो डीएनए असणार आहे ना, तो असा डीएनए असणार आहे, सिंगल आहे पण असा तो सर्क्युलर शेप मध्ये क्रोमोझोम आहे. इट इज डबल स्टँडर्ड आहे, इट इज डबल स्टँडर्ड. and it is what, that is circular genomic DNA. हा कसा आहे, सर्क्युलर आहे, जिनॉमिक डीएनए. आणि जिनॉमिक डीएनए ला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, क्रोमोझोम. याला आपण काय म्हणतोय, क्रोमोझोम. तर पहिले तर क्लिअर करा की प्रोकॅरियोट्स मध्ये किती क्रोमोझोम असतात, ओनली 1. एक पेअर पण नाही, एकच क्रोमोझोम आहे, ओनली सिंगल. ती डबल मेम्ब्रेन असली म्हणजे पेअर नाही आहे, ते दॅट इज सिंगल क्रोमोझोम आहे, ओनली 1 क्रोमोझोम आहे प्रोकॅरियोट, है ना. चला मी इथे विचारतो तुम्हाला, आता हा क्वेश्चन प्रोकॅरियोटचा नाहीये, ह्युमन बिंग मध्ये किती क्रोमोझोम. ह्युमन बिंगची जर सेल असती तर त्याच्यात किती क्रोमोझोम पाहिजे, हाऊ मेनी क्रोमोझोम्स. आणि क्रोमोझोम्स आर द बॉस. यस, करेक्ट आन्सर अजिंक्य कल्याणी, वेल सेड. हिअर इट इज व्हॉट, दॅट इज 46 किंवा 23 पेअर्स. परेश करेक्ट आहे, गुड. 23 पेअर्स म्हणू आपण. 23 पेअर्स आहेत, म्हणजे आपल्या एका सेलमध्ये, म्हणजे करोडो सेल आहे आपल्यामध्ये, आणि एका सेलमध्ये 23 पेअर्स आहे, 46 क्रोमोझोम आहे. यांच्याकडे एकच सेल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच क्रोमोझोम आहे, म्हणजे एकदम सिंपल ऑर्गॅनिझम आहे, सगळ्यात सिंपल ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट्स, है ना. प्रोकॅरियोट म्हणजे एकदम सिंपल आहे, बरोबर. त्यांच्याकडे एक सिंगल या ठिकाणी काय आहे, क्रोमोझोम आहे, आणि तो पण सर्क्युलर. क्लिअर. तर एवढं आठवा, फक्त त्यांना कोणती न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, अशी मेम्ब्रेन नाही. आपल्याकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण आहे, आपण वेल डेव्हलप सेल आहेत आपल्यामध्ये, पण या कोणापासून डेव्हलप झाल्या, प्रोकॅरियोट पासून. ओके. पण प्रोकॅरियोट मध्ये सिंगल क्रोमोझोम होता आहे, आणि तो पण कसा आहे या ठिकाणी, बरोबर है ना, तर सर्क्युलर, डबल स्टँड. ओके. हा, आता हा काय कन्सेप्ट आहे तुम्हाला परत एकदा सांगून देतो मी, अजून ज्यांना क्लिअर नाहीये, बरोबर. हे ऍक्च्युली तुम्हाला 10वीला होऊन गेलाय, क्लिअर पाहिजे होतं आता, पण तरी परत एकदा करून घेतो मी क्लिअर. सपोज हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज सेल. सेल असते, आता जनरल बोलतोय मी, है ना. सेलमध्ये न्यूक्लियस असतो, आणि न्यूक्लियस मध्ये काय असतो, क्रोमोझोम असतो, आणि क्रोमोझोमची सेगमेंट म्हणजे कोणती असते, डीएनए. आणि डीएनए वर काय प्रेझेंट असतात, जीन्स. बघा, म्हणजे मी काय म्हटलं, सेल मध्ये काय असतो, न्यूक्लियस मध्ये काय असतो, क्रोमोझोमची जी युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो, डीएनए. आणि डीएनए कशापासून बनलेला आहे, जीन्स. तर हे क्लिअर करा सगळ्यांनी, है ना. ही काय झाली, आपली सेल झाली, बरोबर. हा काय झाला, न्यूक्लियस. हा काय झाला, क्रोमोझोमची सेगमेंट डीएनए, आणि डीएनए ची सेगमेंट एवढी, हा काय झाला, एक जीन. तर हा कन्सेप्ट क्लिअर करून टाका सगळ्यांनी, बरोबर. कारण तुम्हाला जेनेटिक्सचे कमीत कमी 5 चॅप्टर आहेत, इन्क्लुडिंग बायोटेक्नॉलॉजी 12वी मध्ये, आणि त्याला हे माहितच पाहिजे तुम्हाला, बरोबर. सो आय थिंक नाउ इट इज गेट क्लिअर टू यू, बरोबर. सगळ्यात छोटं युनिट कोणतं, जीन्स. आणि जीन्स पण कशापासून बनतात, न्यूक्लिओटाइड्स कशापासून बनतात तुम्हाला माहिती आहे पुढे. दे आर मेड अप ऑफ व्हॉट, द 3 थिंग्स. कोणत्या 3 गोष्टी आहे, तर न्यूक्लिओटाइड्स आपल्याला माहिती आहे, फॉस्फेट अँड शुगर अँड नायट्रोजनस बेस. नायट्रोजनस बेस पण 2 प्रकारचे असतात, प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. प्युरिन्स कोण आहे, कोण सांगेल मला, कॅन एनीबडी टेल मी प्युरिनचे एक्झाम्पल. प्युरिनचे एक्झाम्पल कोण सांगेल. नो, प्युरिन एडेनाइन, ग्वानिन, साइटोसिन, थायमाइन. नो, फक्त प्युरिन कोण आहे, पूजा. प्युरिन कोण आहे, फक्त पूजा. म्हणजे ग्वानिन आणि एडेनाइन, दे आर प्युरिन्स. आणि कट कोण आहे, पाय म्हणजे कोण आहे, पिरिमिडिन कोण आहे, सायटोसिन, युरासिल, थायमाइन, हे पिरिमिडिन्स आहे, समजलं. सो पूजा, ग्वानिन आणि एडेनाइन कोण आहे, प्युरिन्स आहे. आय होप नाउ इट इज गेट क्लिअर टू ऑल ऑफ, सगळ्यांना क्लिअर झालं. नेटवर्कचा भरपूर इश्यू दिसतोय आज, नेटवर्कचा इश्यू आहे का भरपूर. ओके. सो नाउ आय होप दिस इज गेट क्लिअर टू ऑल ऑफ यू, तुम्हाला क्लिअर झालंय. आता आपण पुढे बघू एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे, प्रोकॅरियोट्स मध्ये, दॅट इज न्यूक्लिओइड. इनफॅक्ट प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस नाहीये, न्यूक्लिओइड आहे, म्हणून त्याला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. म्हणजे प्रो म्हणजे इनिशियल स्टेज,
म्हणजे मोबाईल प्रो म्हणजे ऍडव्हान्स असतात, पण इथे ऍडव्हान्स नाहीये. प्रो म्हणजे या ठिकाणी इनिशियल स्टेज. आणि कॅरी ऑन म्हणजे काय असतो? न्यूक्लियस. सो न्यूक्लियस त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप नाही. आपण डिफरन्शिएट मध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटचा जेव्हा तुम्ही डिफरन्स बघाल तर प्रोकॅरियोट मध्ये नॉट वेल डिफाईन न्यूक्लियस, युकॅरियोटिक मध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट हिअर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट हिअर, हे सांगता आलं पाहिजे सगळ्यांना. हे तर झालं न्यूक्लिओइडचं. न्यूक्लिओइड इथे कसं आहे? सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम इज देअर. कोणामध्ये? प्रोकॅरियोट मध्ये. पण युकॅरियोटिक मध्ये असं नाहीये, दे आर इन पेअर्स. हे तुम्हाला डिफरन्स सांगता आले पाहिजे सगळे. पण त्याच्यापेक्षा अजून एक इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे जे की महत्वाचं आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये. मेनी बॅक्टेरिया हॅव स्मॉल सर्क्युलर डीएनए दॅट इज प्लाझ्मिड आउटसाइड द जिनोमिक डीएनए. बघा तुम्ही डायग्राम बघून घ्या, मग तुम्हाला मी अजून सांगतो क्लिअर. तर आता इथे आपण बघितलं की हा तर कोण होता? तुमचा न्यूक्लिओइड आहे, ठीक आहे. पण इथे एक अजून तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय आणि या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? प्लाझ्मिड. बरोबर. तर हा कसा आहे? स्मॉल सर्क्युलर डीएनए आउटसाइड द जिनोमिक डीएनए. जिनोमिक डीएनएच्या आउटसाइड आहे, जिनोमिक डीएनएच्या बाहेर आहे. बघा परत तुम्हाला या स्पेशल स्ट्रक्चर साठी काढून दाखवतोय परत. सपोज आपण काय म्हटलं? हा बॅक्टेरिया आहे, दिस इज बॅक्टेरिया. सर असा कुठे असतो का एवढा मोठा? समजून घ्या रे. आणि त्याच्यामध्ये हा कोण असणार आहे? न्यूक्लिओइड. डबल स्टँडर्ड कोण आहे पार्ट? हा न्यूक्लिओइड. हा न्यूक्लिओइड झाला. सो न्यूक्लिओइड तर आहे सिंगल क्रोमोझोम, ओके, त्याला आपण न्यूक्लिओइड म्हणतो क्रोमोझोमला. आणि नंतर या ठिकाणी अजून एक स्ट्रक्चर आहे असं, डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे असं. या डबल स्टँडर्ड स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? यस, हिअर इट इज कॉल्ड एज प्लाझ्मिड. आणि हा प्लाझ्मिड कसा आहे? तर आउटसाइड द मेन डीएनए, आउटसाइड डीएनए, डीएनएच्या आउटसाइड आहे. किंवा याला आपण काय म्हणतो? एक्स्ट्रा येतो, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए मोस्टली कोणामध्ये असतो? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि याच्यामुळे दे बिकम रेजिस्टंट. कोणाला रेजिस्टन्स बनतील? दॅट इज अँटीबायोटिक्स. ते रेजिस्टन्स बनतात. कशाला रेजिस्टन्स बनतात? अँटीबायोटिकला. क्लिअर झालं एवढं सगळ्यांना? अंडरस्टँड करा आपला कन्सेप्ट. आपण येऊ परत आपल्या कन्सेप्टवर. सो यस, हा जो प्लाझ्मिड आहे एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए किंवा आउटसाइड द जिनोमिक डीएनए, जो डीएनए प्रेझेंट आहे, इट गिव्ह सम युनिक फिनोटायपिक कॅरेक्टर. हा बॅक्टेरियाला युनिक फिनोटायपिक कॅरेक्टर देतो. फिनोटायपिक म्हणजे आपण बघतो की त्याच्यामध्ये तो कॅरेक्टर प्रेझेंट आहे, अपियर होतो, दिसतो आपल्याला, है ना. यस, दॅट इज रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक. म्हणजे हे बॅक्टेरिया जे आहे, हे बॅक्टेरिया जर आपल्याला जर डिसीज कॉज केला, ज्याच्याकडे प्लाझ्मिड आहे, बरोबर, अशा बॅक्टेरियाने आपल्याला डिसीज कॉज केला आणि मग आपण अँटीबायोटिक घेतले, तरी सुद्धा ते लवकर मरणार नाहीत. कारण त्यांच्याकडे कोण आहे? प्लाझ्मिड. प्लाझ्मिड काय करेल? रेजिस्टन्स तयार करेल. कोणाला रेजिस्टन्स तयार करेल? अँटीबायोटिक्सला. बरोबर. हा एक्स्ट्रा सपोर्ट देईल त्यांच्या सेल मेम्ब्रेनला, प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसिजरला, आणि त्याच्यामुळे अँटीबायोटिक जे आहेत ते नष्ट करू शकणार नाही. ऍक्च्युली अँटीबायोटिक कसं किल करतात, है ना? अँटीबायोटिक काय करतात? ते किल करतात बॅक्टेरियाला. कसं किल करतात? त्यांच्या सेल मेम्ब्रेनला डिस्टर्ब करतात किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनला डिस्टर्ब करतात किंवा प्रोटीन सिंथेसिसला डिस्टर्ब करतात. पण यांच्याकडे जर प्लाझ्मिड असेल तर तो त्यांना एक्स्ट्रा सपोर्ट देतो आणि त्याच्यामुळे ऍडव्हर्स कंडिशन मध्ये सुद्धा ते सर्व्हाइव्ह करतात. किंवा या ठिकाणी हा जो अँटीबायोटिक असेल त्याच्यामुळे किल होत नाही, रेजिस्टन्स क्रिएट होतं, अँड दॅट इज ड्यू टू प्लाझ्मिड. आणि आता हा जो प्लाझ्मिड आहे ना, हा खूप है ना, मी तर इथे कमीत कमी 5 स्टार देतोय. जेव्हा आपण बघू कोणता चॅप्टर, बायोटेक्नॉलॉजी, तुम्हाला समजेलच बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्लाझ्मिडचं काय इम्पॉर्टंट आहे. या प्लाझ्मिडच्या साह्याने आपण बायोटेक्नॉलॉजी करतो. म्हणजे एखादा जीन जो आहे तो आपण अॅनिमल मध्ये किंवा प्लांट मध्ये ट्रान्सफर करताना मदत घेतो. कोणाची मदत घेतो? प्लाझ्मिडची. तर प्लाझ्मिड कोणाकडे? बॅक्टेरियाकडे. कोणाकडे? प्रोकॅरियोट्सकडे. आणि या प्लाझ्मिडमुळे काय होतं की त्यांना रेजिस्टन्स तयार होतं अँटीबायोटिक. क्लिअर? टेट्रासायक्लिन, बरोबर, अमॉक्सिसिलिन, असे काही नावं आहेत, बरोबर, कशाचे? अँटीबायोटिक्सचे. त्याने मरणार नाही आणि म्हणून मग डिफिकल्ट होतात ट्रीटमेंट करायला. विच वन ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज नॉट फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल? असा एक क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. हे नीटचे क्वेश्चन आहे सगळे. कोणतं असं स्ट्रक्चर आहे? कॅन यू आन्सर बॉयज अँड गर्ल्स बोथ? की 4 ऑप्शन पैकी असं कोणतं स्ट्रक्चर आहे जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सापडत नाही आपल्याला? न्यूक्लियर एनव्हलप, रायबोझोम, मिझोझोम, प्लाझ्मा मेम्ब्रेन. बोला लवकर, सगळे आन्सर करतायत. यस, करेक्ट आन्सर इज व्हॉट? यस, यू ऑल आर टेलिंग मी ए अँड दॅट इज करेक्ट. की काय अब्सेंट आहे? तर आपल्याला माहिती आहे न्यूक्लियर एनव्हलप अब्सेंट आहे. कोणामध्ये? तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियर एनव्हलप नसतं. बाकी सगळं आहे. रायबोझोम्स आहेत, सर तुम्ही शिकवलं नाही, घेतोय आपण पुढे. मिझोझोम्स आपलं झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेन आपलं झालं. हे तिन्ही प्रेझेंट आहे, फक्त काय नाहीये? न्यूक्लियर एनव्हलप म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन. बरोबर.
कोणताच सेल असा ऑर्गॅनिल नाही आहे ज्यांच्यामध्ये एनव्हलप आहे, न्यूक्लियस पण त्याला अपवाद नाही. तर हा क्वेश्चन विचारलेला आहे. बरोबर. द जेनेटिक मटेरियल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज कॉल्ड ॲज. तो जेनेटिक मटेरियल असतो प्रोकॅरियोटिक सेलचा, त्याला काय म्हणू आपण? व्हॉट वी आर गोइंग टू से इट इज. करेक्ट. रिया, मयंक, परेश, व्हेरी गुड. शुभम, साक्षी, गुड. ऍप्रिशिएट त्याला आपण काय म्हणणार आहे? प्रेरणा करेक्ट आहे, गुड. प्राजक्ता करेक्ट आहे, खुशबू करेक्ट आहे. सी न्यूक्लिओइड, त्याला आपण काय नाव देतो? न्यूक्लिओइड. जेनेटिक मटेरियल आहे, सिंगल क्रोमोझोम आहे, मेन क्रोमोझोम आहे, सर्क्युलर क्रोमोझोम आहे, डबल सर्क्युलर क्रोमोझोम आहे, त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? न्यूक्लिओइड. त्याला आपण न्यूक्लिओइड म्हणतो. नाउ नेक्स्ट स्ट्रक्चर. सो 3 स्ट्रक्चर आपले कम्प्लीट झाले. सेल एनव्हलप असेल, न्यूक्लिओइड असेल आणि क्रोमॅटोफोर्स असेल. आणि या सगळ्या पॉइंटवर क्वेश्चन विचारलेले आहेत नीट मध्ये, तुम्ही बघितलं. आता फ्लॅजेला आपण बघतोय. नाउ हियर वी आर गोइंग टू डील विथ व्हॉट? दॅट इज फ्लॅजेला. So these are the thin filamentous extension from the cell wall of motile bacteria. तर सेल वॉल पासून एक्सटेन्शन निघालेलं आहे. ऍक्च्युली प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून पण निघतं, पण सेल वॉल बाहेरची लेअर आहे, तर म्हणून आपण सेल वॉल म्हटलं याला. सो सेल वॉल पासून या ठिकाणी एक एक्सटेन्शन निघालेलं आहे, फिलामेंटस एक्सटेन्शन निघालं आहे. एक्सटेन्शन ऑफ व्हॉट? दॅट इज सेल वॉल इन मोटाईल बॅक्टेरिया. म्हणजे 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. सपोज हा बॅक्टेरिया आहे, याला काय प्रेझेंट आहे? फ्लॅजेला. आणि हा दुसरा बॅक्टेरिया आहे, याला फ्लॅजेला नाहीये. तर याच्यामध्ये ज्याला फ्लॅजेला असेल तो कसा होईल? मोटाईल. आणि हा कसा होईल? नॉन मोटाईल, है ना. सो बॅक्टेरियाला जर फ्लॅजेला नसला तर तो कसा होतो? दॅट इज नॉन मोटाईल. आणि जर त्याला फ्लॅजेला असला, बरोबर, तर आपण काय म्हणतो त्याला? दॅट इज मोटाईल. तो मुवमेंट करू शकतो. एवढं क्लिअर झालं. ज्या बॅक्टेरियाला फ्लॅजेला असेल तो मोटाईल बॅक्टेरिया झाला. आणि दुसरी गोष्ट काय क्लिअर झाली आपल्याला? सेल वॉल मधून एक्सटेन्शन निघालं, बरोबर, त्याला आपण काय म्हणतोय? फ्लॅजेला. सो देअर नंबर आर अरेंजमेंट आर व्हॅरिड इन डिफरंट बॅक्टेरिया. त्यांचे नंबर पण व्हॅरिड करतात, त्याचे अरेंजमेंट पण व्हॅरी करतात. आता आपण नंबर बघू. सपोज एखादा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये एकच फ्लॅजेला आहे, एखादा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये फ्लॅजेला नाहीये, बरोबर. एखादा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये 2 फ्लॅजेला आहे, एखादा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये न्यूमरस फ्लॅजेला आहे. तर हे नंबर झाले. आता अरेंजमेंट. सपोज 2 फ्लॅजेला आहे, तर असा एक फ्लॅजेला आहे आणि असा एक मेसोझोम मधून निघाला, बरोबर. तर अशी पण अरेंजमेंट असते. सो अरेंजमेंट पण डिफरंट आहे आणि नंबर पण डिफरंट आहे फ्लॅजेला. सो देअर नंबर अँड अरेंजमेंट बोथ दे आर व्हॅरिड इन डिफरंट बॅक्टेरिया. सो वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला एकतर प्रेझेंट असणार पण आहे किंवा नसणार पण. त्यांचे नंबर पण व्हॅरी करतात, त्यांची अरेंजमेंट पण व्हॅरी करतात, बरोबर. सिलिया इज अनदर स्ट्रक्चर. ते बघू आपण. पहिले फ्लॅजेला क्लिअर करा. सिलियाचा काही संबंध नाही, बरोबर, फ्लॅजेलाशी. सिलिया वेगळं स्ट्रक्चर आहे, फ्लॅजेला वेगळं स्ट्रक्चर. सो बॅक्टेरियल फ्लॅजेलम हॅज 3 पार्ट. जे बॅक्टेरियल फ्लॅजेलम आहे त्यांना 3 पार्ट आहे. आता आपण स्ट्रक्चर अंडरस्टँड करतोय कोणाचं? फ्लॅजेलाचं. स्ट्रक्चर समजून घ्या. इथे तुम्हाला दाखवलं पण आहे. एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, आणि एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजे कोणतं आहे सगळ्यात या ठिकाणी? तर आपण बघतो बॅसल बॉडी म्हणतो याला. सो पहिला पार्ट आहे, बरोबर. आणि ते आपण बघू शकतो. आता तुम्हाला काय म्हटलंय की या ठिकाणी कुठून निघतंय ते? सो इट विल गेट ओरिजिनेट, फ्लॅजेला विल गेट ओरिजिनेट फ्रॉम सेल वॉल. सेल वॉल पासून ओरिजिनेट होतो असं म्हटलं, पण ऍक्च्युली याचा काही पार्ट या ठिकाणी काही बॅक्टेरियामध्ये, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये सेल मेम्ब्रेन मध्ये पण प्रेझेंट असतो. ठीक आहे, काय हरकत नाही. सर आपण एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बघतोय. सगळ्यात बॉटमचं स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणतो? बॅसल बॉडी. बेसचा पार्ट आहे बॅसल बॉडी. त्याच्यानंतर जे एक्सटेन्शन जे ऍक्च्युली सेलवॉल मधून बाहेर पडतं, म्हणून म्हटलं की सेलवॉलचा एक्सटेन्शन आहे, तो पार्ट कोणता आहे या ठिकाणी? इट इज कॉल्ड एज हुक. सेकंड पार्ट कोणता आहे? हुक. हे पूर्ण स्ट्रक्चर आहे का फ्लॅजेलाचं आहे? तर एवढा मोठा असतो का? समजून घ्या स्ट्रक्चर समजण्यासाठी. आणि नंतर तिसरं स्ट्रक्चर आहे फिलामेंट. सो तिसरं स्ट्रक्चर कोणतं आहे? फिलामेंट. आणि फिलामेंट या ठिकाणी, बरोबर, प्रोटीन पासून बनलेलं असतं. फिलामेंटस प्रोटीन पासून बनलेलं असतं. आणि ऍक्च्युअली मुवमेंट साठी कोणता पार्ट महत्वाचा? फिलामेंट. इट इज द लॉंगेस्ट पार्ट. सगळ्यात मोठा पार्ट आपल्याला स्ट्रक्चर मध्ये कोणता दिसतोय? फिलामेंट. फिलामेंट हा मोठा पार्ट आहे. फिलामेंटस प्रोटीन पासून बनलेला आहे, आणि हा लोकोमोशन साठी रिस्पॉन्सिबल. बघा इथे दिलं पण आहे तुमच्या एनसीईआरटी मध्ये. द फिलामेंट इज द लॉंगेस्ट पोर्शन. फिलामेंट कसा आहे? लॉंगेस्ट पोर्शन आहे, सगळ्यात मोठा पोर्शन. आणि एक्सटेंड फ्रॉम सेल सर्फेस टू द आउटसाइड. आणि सेल सर्फेस पासून तो आउटसाइडला एक्सटेंड झालेला आहे. लॉंगेस्ट पोर्शन या ठिकाणी 3 पार्ट मध्ये कोणता आहे? दॅट इज फिलामेंट. सो आपल्याला फ्लॅजेलामध्ये काय काय समजलं? सो फ्लॅजेलामध्ये आपल्याला समजलं एक एक्सटेन्शन आहे सेल वॉल पासून बाहेर पडलेलं, आणि हे जे एक्सटेन्शन आहे वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतील किंवा अब्सेंट असतील. ज्यांच्यामध्ये प्रेझेंट त्यांना मोटाईल बॅक्टेरिया म्हणतो आपण, आणि यांचे नंबर पण वेगवेगळे करतात, यांची अरेंजमेंट पण वेगवेगळी असते. या फ्लॅजेलमचे
तीन पार्ट पडतात. कोणते तीन पार्ट पडतात? फिलामेंट, हुक आणि बॅसल बॉडी. बॅसल बॉडी कॉम्प्लेक्स आहे, जो ऍक्च्युअल सेल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतो पार्ट, त्याला आपण बॅसल बॉडी म्हणतो. कॉम्प्लेक्स पार्ट आहे थोडा, है ना. 4 रिंग प्रेझेंट असतात, एवढं डिटेल मध्ये तुम्हाला दिलेलं नाहीये. आणि मग नंतर आपण बघतो की त्या बॅसल बॉडीला कोणता पार्ट आहे अटॅच? हुक. आणि हुकला एक लॉंगेस्ट पार्ट अटॅच आहे फिलामेंट. फिलामेंट इज मोर इम्पॉर्टंट. इट इज लॉंगेस्ट as well as it is the portion which is responsible for movement. फिलामेंट मूव्ह करतो आणि त्याच्यामुळे बॅक्टेरिया मूव्ह करतात हवेमध्ये, पाण्यामध्ये. आता नीट मध्ये क्वेश्चन विचारलाय, काय क्वेश्चन विचारलाय? द मोटाइल बॅक्टेरिया, मोटाइल म्हणजे मुवमेंट करतात, हालचाल करतात. द मोटाइल बॅक्टेरिया आर एबल टू मूव्ह बाय. कोणामुळे मूव्ह करतील ते? तर सिलियामुळे मुवमेंट करत नाही, पिलायमुळे मुवमेंट करत नाही, फिमरीमुळे पण मुवमेंट करत नाही. कोणामुळे मुवमेंट करतात ते? तर माहिती सगळ्यांना, इट इज फ्लॅजेला. म्हणजे काय अवघड आहे का? नीट 2014 ला विचारला हा क्वेश्चन. मला सांगा, अवघड आहे का नीट? अजिबात नाही, है ना, बिलकुल अवघड नाहीये. जर तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करताय एमसीक्यू ची आणि रीड करताय एनसीईआरटी, डेफिनेटली यू कॅन सॉल्व इट. आता अजून 2 स्ट्रक्चर आहे, एक आहे पिलाय आणि दुसरा स्ट्रक्चर आहे फिमरी. सो पिलाय आणि फिमरी असे 2 स्ट्रक्चर आहे. हे मुवमेंट मध्ये यांचं काही काम नाही. देयर इज नो रोल इन मुवमेंट. बरोबर. आपण आता स्ट्रक्चर बघू बॅक्टेरियाचं, तर तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये, बरोबर, सगळ्यात छोटे छोटे असे स्ट्रक्चर आहे, हेअर सारखे स्ट्रक्चर आहे. तर याला आपण काय म्हणतोय? हिअर इट इज फिमरी. आणि एक थोडा मोठा स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणतो? पायलस. बरोबर. एकापेक्षा जास्त असतील तर पिलाय, PILI. आणि ते तुम्ही बघू शकता बॅक्टेरियाला फ्लॅजेला किती फ्लॅजेला आहे? 3 फ्लॅजेला आहे आणि एकाच ठिकाणी. सो नंबर अरेंजमेंट वेगवेगळी असते. फ्लॅजेला भरपूर मोठे स्ट्रक्चर, सगळ्यात मोठे फ्लॅजेला, त्याच्यानंतर पायलस किंवा पिलाय आणि त्याच्यानंतर फिमरी. पण फिमरी आणि पिलायचा काहीच रोल नाहीये लोकोमोशन मध्ये. लोकोमोशन फक्त आणि फक्त कोण करतं? फ्लॅजेल. हे लक्षात घ्या. आता पुढे आपण बघतोय रिमेनिंग स्ट्रक्चर पिलाय आणि फिमरी. सो दीज आर द सरफेस स्ट्रक्चर दॅट हॅव नो रोल इन मोटिलिटी. मोटिलिटी मध्ये रोल नाहीये यांचा, अजिबात नाहीये. बरोबर. फिनिश करतोय 5 मिनिटात, 5 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करा. सो दीज आर द सरफेस स्ट्रक्चर दॅट हॅव नो रोल इन मोटिलिटी. अजिबात नाही. मोटिलिटी साठी म्हणजे मुवमेंट साठी, लोकोमोशन साठी यांचा रोल नाहीये. मग यांचं फंक्शन काय? कोण सांगेल मला? पिलायचं फंक्शन PILI. सिंगल वर असेल तर पायलस. कोण सांगेल पिलायचं फंक्शन? पिलायचं फंक्शन मेसेज करा. फॉर रिप्रोडक्शन, फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्या प्रोसेसला नाव सांगितलं होतं मी. व्हॉट इज द नेम फॉर दॅट प्रोसिजर? कंजुगेशन. एक्झॅक्टली रिया, कल्याणी, व्हेरी गुड. त्याला आपण काय म्हणतो? कंजुगेशन. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा कंजुगेशन किंवा एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल किंवा ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल कोण करणार आहे? पिलाय. सो दे आर इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर मेड अप ऑफ स्पेशल प्रोटीन. जसं आपण बघितलं फ्लॅजेला कशापासून बनला होता? फ्लॅजेलम प्रोटीन पासून. आणि इथे आपण बघतो पिलिन प्रोटीन आहे याच्यामध्ये. सो वेगळं प्रोटीन आहे पिलिन प्रोटीन. आणि पिलिन प्रोटीन पासून एक इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. इथे आपण बघतो इलॉंगेटेड स्ट्रक्चर आहे, बरोबर, पिलाय. आणि हे काय करेल? तर ट्रान्सफर करेल जेनेटिक मटेरियल. सो न्यूक्लियाइड मधला जो जेनेटिक मटेरियल आहे किंवा आपण बघितलं होतं प्लाझमिड मधला जो जेनेटिक मटेरियल आहे तो दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये टाकण्यासाठी एक स्पेशल अरेंजमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? पिलाय. आणि या प्रोसिजरला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल कारण 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व होतील म्हणून. नाऊ फिमरी. आता इथे तुम्ही बघू शकता, जर आता बॅक्टेरिया आहे सपोज, तर याला काय झालं? फ्लॅजेला झाला, बरोबर. नंतर याला आता पिलाय झाला. आता याच्यानंतर असे खूप सारे स्ट्रक्चर असतात थोडे थोडे हेअर सारखे. तर हे असे खूप सारे जे स्ट्रक्चर असतात हेअर सारखे, याला आपण काय म्हणतो? फिमरिये किंवा फिमरी. यू कॅन प्रोनाउन्स व्हॉट यू वॉन्ट. बरोबर. तर फिमरी आपण बघतोय दे आर स्मॉल हेअर लाईक म्हणा किंवा ब्रिस्टल लाईक म्हणा, है ना. या ठिकाणी आपण काय म्हणतो? हेअर लाईक किंवा ब्रिस्टल लाईक. ब्रिस्टल लाईक किंवा हेअर लाईक. फायबर आहे ना, किंवा फिंगर लाईक पण म्हणतात काही काही ठिकाणी, म्हणून त्यांचं नाव फिमरी पण आहे. फिंगर लाईक असेल काय बुक मध्ये, किंवा ब्रिस्टल. ब्रिस्टल म्हणजे हेअर. हेअर लाईक असेल. फायबर्स विच इज स्प्राउटिंग आउट ऑफ द सेल. सेलच्या बाहेरून या ठिकाणी बाहेर निघतात. इन सम बॅक्टेरिया दे हेल्प टू अटॅच द बॅक्टेरिया टू रॉक्स इन स्ट्रीम्स अँड टू द हॉस्ट टिश्यू. बरोबर. तर मेन यांचं फंक्शन काय फिमरियेचं? फिमरिये काय करतील? फिमरियेचं मेन एकच फंक्शन आहे, दॅट इज अटॅचमेंट. फिमरी काय करतील? अडेअरन्स. फिमरी काय करतील? अटॅचमेंट. कोणाला अटॅच करतील? आपल्याला या ठिकाणी बघतो आपण बॅक्टेरिया आहे. सो आता सपोज हा बॅक्टेरिया आहे आणि याला या ठिकाणी फिमरी असतील, तर हे फिमरी काय करतील? अटॅचमेंट करतील, अडेशन करतील. कुठे अटॅचमेंट करतील? कुठे अडेशन करतील?
तर आपण बघतोय रॉक्सला स्ट्रीम मध्ये म्हणजे पाण्यामध्ये असतील किंवा या ठिकाणी रॉक्सला मग ते बॅक्टेरिया अटॅच करतील, बरोबर. किंवा मग हॉस्ट बॉडी, त्यांचं फूड घेण्यासाठी हॉस्ट बॉडीला त्यांना अटॅच करावं लागेल, तर ते अटॅच कोणाच्या साह्याने करतो, थोडं स्टिकी या ठिकाणी ऑर्गन आहे, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, फिमरी. सो फिमरीचा रोल काय, अटॅचिंग. आय होप इट इज गेट क्लिअर टू, बरोबर. तर आता यांच्यामध्ये कन्फ्युजन नाहीये तुम्हाला, फ्लॅजेला वेगळा, पिलाय वेगळा, फिमरी वेगळा. फिमरी अटॅचमेंट करेल, पिलाय कंजुगेशन करेल, फ्लॅजेला लोकोमोशन करेल. फ्लॅजेलाचे 3 पार्ट पडतात. रिप्लाय करा मेसेज मध्ये, कॅन यू रिप्लाय द पार्ट्स ऑफ फ्लॅजेला. पहिले फ्लॅजेलाचा रिप्लाय करा, पार्ट्स कोणते, मग याचा आन्सर करा. फ्लॅजेलाचे पार्ट्स कोणते, कोण रिप्लाय करेल, कोणाचाच मेसेज नाहीये मला अजून. 3 पार्ट आहे फ्लॅजेलाचे, याचा आन्सर नंतर करा. फ्लॅजेलाचे पहिले पार्ट सांगा मला, 3 पार्ट आहे, याचा आन्सर नंतर करा. पहिले फ्लॅजेलाचा पार्ट सांगा. यस, बॅसल बॉडी, हुक अँड तिसरा कोणता आहे मग, बॅसल बॉडी, हुक आणि फिलामेंट. व्हेरी गुड, बरोबर. सो कम्प्लीट आन्सर या ठिकाणी सगळ्यात पहिले जे दिलेलं आहे, कम्प्लीट आन्सर जे सगळ्यात पहिले दिलं आहे, साक्षी, अप्रिशिएट, बरोबर. ठीक आहे, आता या एमसीक्यूचा आन्सर करा. द स्ट्रक्चर दॅट हेल्प टू सम बॅक्टेरिया टू अटॅच टू रॉक्स और हॉस्ट. बघा नीट मध्ये विचार, म्हणजे ऍज इट इज लाईन टू लाईन. म्हणजे तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर जरी झालाय तरी तुम्हाला एनसीईआरटी रीड करावंच लागेल, कारण लाईन टू लाईन तीच भाषा वापरलेली असते डायरेक्टली. आणि जर तुमचं एनसीईआरटी रीडिंग स्ट्रॉंग आहे तर किती एकदम सिम्पल आहे. आता तुम्ही सगळे आन्सर करू शकता. त्याचा आन्सर काय या ठिकाणी, एस डी, फिमरी. सुमिझोझोम पण नाही, होल्ड फास्ट पण नाही, रायझॉइड्स पण नाही, याचा आन्सर काय, फिमरी. तुम्हाला सांगा आता, बरोबर. अवघड आहे का नीट, है ना, बिलकुल अवघड नाही. नवाज बायो मध्ये तुम्ही स्टडी करताय तर अजिबात अवघड नाहीये. टॉपर्स जामनेरचे सगळे आपल्याच क्लासचे असतात, यू नो व्हेरी वेल, है ना. आणि त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी आता जे 1-2 ऑर्गेनल राहिलेत आपले, रायबोझोम्स, तुम्हाला माहिती 70 रायबोझोम्स असतात, बरोबर. हे आता इन्क्लुजन बॉडी काय 2 पार्ट आपण उद्या बघू, याचे क्वेश्चन पण उद्या सॉल्व्ह करू. पण मीन वाईल तुम्हाला 3 कामं दिलेत मी आज. पहिलं काम काय, परत एकदा रिकॉल करतोय तुम्हाला, डीपीएस पार्ट होतोय ग्रुपवर, पण 3 कामं रिकॉल करतोय. यस, पहिलं काम आहे तुम्हाला सगळ्यांना स्टॅटस ठेवायचं, ज्यांनी ठेवलं नाही क्लास नंतर ठेवून द्या, बरोबर. सेकंड काम आहे तुम्हाला काय, व्हिडिओ बनवायचा आहे आणि मला पाठवायचा आहे 10 तारखेपर्यंत, 10 एप्रिल पर्यंत, दॅट इज द डेडलाईन, बरोबर. आणि तिसरं काम, स्वतः तुम्हाला मार्केटिंग करायची आहे. ऍडमिशन घेऊन या, यू विल रिसीव्ह द गिफ्ट्स, बरोबर. सो आता मी या ठिकाणी काय करतोय, यस, डीपीएस पार्ट होतोय ग्रुपवर, आली का चेक करा आणि रिप्लाय करा, डीपीएस आली का. प्रोकॅरियोट वर आहे. आता रायबोझोम आणि इन्क्लुजन बॉडी 2 पार्ट राहून गेले आपले. व्हिडिओ कसा बनवायचा, नो रूल्स, बरोबर. तुम्ही फोटोने बनवू शकता, तुम्ही स्वतः मॉडेल म्हणून काम करून व्हिडिओ बनवा. नवाज बायो मध्ये काय चांगलं, तुम्ही सगळं रेकॉर्ड करा स्वतः, है ना. 2 जण 3 जण मिळून पण बनवू शकतात. यस यस, बरोबर, है ना. काय काय जण करतात पण आणि मला येतात, त्यांचा फीडबॅक येतो. डीपीएस आली आहे, सॉल्व्ह करा मग, बरोबर. 2 पोल राहून गेले होते आपले, 2 पोल घेऊन टाका, मग सॉल्व्ह करा. सो आय एम गोइंग टू टेक द पोल्स. 2-3च झाले होते आपले पोल, पटकन आन्सर करा. विच ऑफ द फॉलोइंग इज अब्सेंट इन प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये कोण अब्सेंट आहे, हा क्वेश्चन आपला झालाय. लगेच एंड करतो 30 सेकंदामध्ये, ऍज इट इज आपण घेतलेला आहे. सो कोण अब्सेंट आहे प्रोकॅरियोट्स मध्ये, आताच मी सांगितलं होतं. कोण अब्सेंट आहे मग, हा क्वेश्चन आपला झालाय, पण ऑप्शन्स वेगळे होते. मी पाठवलाय शुभम ग्रुपवर, डिलीटेड सिलेबस पाठवलाय, तू चेक कर ग्रुपवर. यस शुभम, आय हॅव सेंट इट. आज परत पाठवतो वाटली, त्याला टॅग करतो. ओके, आय एम गोइंग टू एंड द पोल. बघा झालेला होता क्वेश्चन, वेगळे आता प्रत्येक वेळेस तेच ऑप्शन असतील. तर आता याचं आन्सर काय, ऑल ऑफ द अबाउ. सगळेचे सगळे अब्सेंट आहे प्रोकॅरियोट्स मध्ये. न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण अब्सेंट आहे, गोल्जी बॉडी पण अब्सेंट आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पण अब्सेंट आहे. सो ऑल द अबाउ इज द आन्सर. इथे आता प्रत्येक वेळेस न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही येणार, त्याच्यामुळे नीट वाचत चला. 73% म्हणताय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, तसं नाहीये आता. आता ऑल द अबाउ, गोल्जी बॉडी पण अब्सेंट आहे, एंडोप्लाझमिक पण आहे ना, पूर्ण वाचत चला. काय कल्याणी, नाही नाही नाही, वेल्थ मध्ये वेगळे चॅप्टर आहे सगळे, डिटेल मध्ये तेच का बरं असतील, अजिबात नाही, सगळे न्यू चॅप्टर्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सेल ऑर्गॅनिझम. असं तर असं कशाला असेल कल्याणी, उद्या 4 वाजता उद्या पोल घेईल मी कल्याणी, मग ठरवू आपण टाइम काय करायचं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सेल ऑर्गॅनिल. कोण सेल ऑर्गॅनिल नाही आहे, कोण सेल ऑर्गॅनिल नाही आहे. नाही आला का, पाठवतो लगेच पाठवतो.
लेक्चर संपल्यावर पाठवतो. मी स्वतः पाठवतो उद्या. डोंट याचा आन्सर करा, मग आपण फिनिश करू आजचा. यस, सो करेक्ट आन्सर इज आय एम गोइंग टू एंड द पोल. करेक्ट आन्सर हिअर इट इज मायक्रोझोम. याचा आन्सर काय आहे? मायक्रोझोम आहे, जे की 50%च्या वर क्लिअर जणांनी दिलंय. गुड, बरोबर. सो अशा प्रकारे आजचा आपला क्लास या ठिकाणी फिनिश करतोय आपण, है ना. ठीक आहे, वी विल मीट टुमॉरो सेम टाइम. उद्या पोल घेईल मी, टाइम काय ठेवायचा फाय. ओके, बाय टू ऑल. डिलीटेड सिलेबस